पाथरी नगर परिषदेच्या कारभाराविरुद्ध आक्षेप घेत साखळी उपोषण सुरू। बातमी येते पाथरी येथून। दिनांक 12 ऑगस्ट नगर परिषदेच्या कारभारावर आक्षेप घेत संबंधित विकास कामांसाठी उचलण्यात आलेल्या निधीचा हिशेब सार्वजनिक करण्याची मागणी नगर परिषद विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे। या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाथरी नगर परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। संबंधित विकास कामांसाठी निधी उचलण्यात आला असून त्या निधीचा प्रत्यक्ष विनियोग कशा प्रकारे करण्यात आला याचा सविस्तर हिशोब प्रशासनाने द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे। याबाबत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र तक्रारीनंतर प्रशासनाकडून अपेक्षित भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे। नगर परिषद प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून विकास कामांसाठी वापरण्यात आलेल्या निधीचा संपूर्ण तपशील जनतेसमोर मांडावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। जोपर्यंत या मागण्यांवर ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। दरम्यान नगर परिषद कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले हे साखळी उपोषण बेमुदत सुरू ठेवण्याचा निर्धार विरोधी पक्षाने व्यक्त केला असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित बाबींवर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। कायदा लेव बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हादगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। यहाँ से गई, यहाँ पर भ्रष्टाचार शुरू हो गया है, क्या कहना चाहेंगे सर? आतापर्यंत पाथरी नगरपालिकेला प्राप्त निधी आहे त्याच्यामध्ये प्रमुख्याने वित्त आयोगाचे पैसे, पाणी पुरवठा, गावाची स्वच्छता आणि दिवाबत्ती याच्यावर प्रामुख्याने प्राधान्य असतं। याच्यासाठी ते निधीचा विनियोग करायचा। आज आपण पाहतो की पाथरीमध्ये कर्मचाऱ्यांचे 8 महिने पगार नाही, पाणी पुरवठावाल्याचे 9 महिन्यापासून पगार नाही आणि पाणी पुरवठावाल्याने आजपासून पाणी पुरवठा खंडित। आतापर्यंत 3 वेळेस पाणी पुरवठ्याची लाईन खंडित झाली। त्या ठिकाणी भरलं नाही, त्याच्यामुळे गावकऱ्यांच्या पाण्याचं जे मिळणारं पाणी 60 मिळत पाणी मिळत होतं, आता 10 दिवस पाणी मिळत नाही। पाणीमध्ये एकटा आणला आमच्या बाजूला सर्व नागरिकांचे पाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते। आज सर्वसामान्य नागरिक पाथरी शहरामध्ये जारचं पाणी 20 रुपयाला एक जार, अशी अवस्था पाथरी शहरामध्ये करून ठेवली। आमची प्रमुख मागणी आहे की आतापर्यंत 11 कोटी रुपये नगरपालिकेमध्ये 3-4 योजनेमध्ये प्राप्त झाले। त्याच्यामध्ये 8 कोटी 11 लाख रुपये वित्त आयोगाचे, 67 लाख रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेले आहे, 1 कोटी 20 लाख रुपये रस्ता अनुदानासाठी आलेले, 67 लाख रुपये उड्डाण शुल्कमधून उपलब्ध झालेले। हे पैसे कुठं गेले? हे आज नगरपालिकेमध्ये तुम्ही हे पैशाचं काय काम केलं ते काम बी दिसत नाही आणि पैसेही दिसत नाही आणि कर्मचाऱ्याची पगार पण होते। त्याच्यामध्ये सगळं संगणमत मुख्याधिकारी आणि अध्यक्ष यांच्या संगणमताने पैशाचा अपहार केला आहे आमचा त्यांना म्हणणं आहे की याची सखोल चौकशीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला 2दा निवेदन भेटलो आणि आम्ही त्याला विनंती केली। जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे मागणीवर दुर्लक्षित केल्यासारखं असं आम्हाला दिसतं। आज आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि साखळी उपोषणाचं रूपांतर जर लवकरात लवकर यांनी जो पैशाचा आम्हाला हिशोब दिला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची सुरुवात करू आणि गांधीवादी मार्गाने आमचे प्रश्न मार्गी लावण्याचे आम्ही प्रश्न करू। कारण की पाथरी नगरपालिकेमध्ये आज सर्वसामान्य नागरिकांचे कामं होत नाही, दलालामार्फत काम होतात। आज सर्व शासकीय काम दुसरे शासकीय काम मध्ये सुद्धा अर्थ आणण्याचं काय ह्या ठिकाणी काम करतात। अशा पद्धतीने कार्य करत नाही नगरपालिका आहे, मुख्याधिकारी या ठिकाणी बसत नाही, लोकांचे कामं या ठिकाणी होत नाही। त्याच्यामुळे आज सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्व लोकांनी आपण